चर्चा केली। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा होईल आणि मला असं वाटतं की याच्यावर काही ना काहीतरी निर्णय जे काही कमिटमेंट सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला त्या कमिटमेंटप्रमाणे किंवा त्या याच्याप्रमाणे आता आम्हालाही 60 दिवस उरलेले आहेत। या 60 दिवसामध्ये काही ना काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम ख़ान आप सभी का स्वागत कर रहा हूँ खिलाफत टाइम्स में। आप ये स्क्रीन पे देख सकते हैं कि पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब मनोज जरांगे साहब से मिलने के लिए पहुँच चुके हैं और मीटिंग इन्होंने की है। उनसे 3 घंटों तक मीटिंग चली। इस मीटिंग के अंदर क्या हुआ क्या नहीं हुआ आगे हम देखने ही वाले हैं, लेकिन ये भी बता दें कि किस तरह से इन्होंने लोगों को बाहर निकाल दिया और 3 घंटे तक मीटिंग करते रहे। इस तरह से मुलाकात करने के बाद में 3 घंटे में क्या निष्कर्ष निकला और क्या आरक्षण पर क्या बात हुई ये भी आज हम जानेंगे। आगे देखते हैं क्या हुआ। 3 तास चर्चा झाली, त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि तो ओबीसी मध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन या 2 याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा मला वाटतं 3 तास आम्ही चर्चा केली। 3 तासामध्ये हे 2 विषय जे त्यांनी सांगितले ते मी उद्याच्या आमच्या कॅबिनेटमध्येही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले ही सत्य परिस्थिती आहे की शेतकरी हवालदिल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही मदत करता येईल ती मदत सरकार भी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा मुख्यमंत्री अजितदादा असतील तिघेही मला तर असं वाटतं का ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडेल आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल। अंतिम निर्णय मी यासाठी सांगू लागलो कॅबिनेटमध्ये एकदा चर्चा झाली आणि त्याला एकदा शिक्कामोर्तब झाला की ती बांधिलकी ती जबाबदारी सरकारची असते आणि सरकार निश्चित याच्यामध्ये मला वाटतं का बऱ्यापैकी मी कृषी मंत्री असतानाही पाहिलं अनेक निर्णय सरकारने ज्यावेळेस घेतले तर ते शेतकऱ्याच्या हितासाठी घेतले आणि हेही जे जरांगे पाटील साहेबांनी आता ज्या भावना मांडल्या ती सत्य परिस्थिती आहे। जे काही बाकीची जी चर्चा या ओबीसी रिझर्वेशन आणि विशेषतः मराठा समाजाच्या बद्दल त्यांच्यासोबत झाली त्यांनी त्यामध्ये अनेक दुसरे जी परिस्थिती आहे ज्यांच्याकडे काही दस्तऐवज आहे ते निजामाच्या काळातले असतील अंग्रेजाच्या काळातले असतील किंवा मुंबईचा 3 वेगवेगळे कायदे विदर्भामधला कायदा वेगळा होता मराठवाड्यामधला आणि मुंबईसहित बाकीचे जे राज्याच्या विविध भागामधले त्यांनी तेही काढून ठेवलेले आहे ते माझ्याशी त्यांनी चर्चा केली। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा होईल आणि मला असं वाटतं की याच्यावर काही ना काहीतरी निर्णय जे काही कमिटमेंट सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला त्या कमिटमेंटप्रमाणे किंवा त्या याच्याप्रमाणे आता आम्हालाही 60 दिवस उरलेले आहेत। या 60 दिवसामध्ये काही ना काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे। त्याचे पहिले जे ओबीसीचे पुरावे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही सापडलेले त्याला निर्णय देताना जे काही सरकारने त्यांना वचन दिलं होतं त्याची पूर्तता करावी। अनेक याच्यावर बाकी चर्चा झाली। बाकी काही चर्चा मला मंत्रिमंडळासमोर ज्यावेळेस मी सकाळी जाईल त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्री सहित सर्व मंत्रिमंडळाला बोलल आणि त्यामधला अंतिम निर्णय ते घेतील। मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ। 60 दिवस तुम्ही म्हणतात राहिलात, 60 दिवसात पूर्ण होईल यांच्या मागणी? नाही, कसं आहे की ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलतात त्यावेळेस ती सरकारची जबाबदारी म्हणून बोलतात आणि ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मला वाटतं कुठं कमी पडणार नाही। राहिला प्रश्न ओबीसी समाजाचाही त्यांच्याकडे काही मागणी आहे, जरांगे पाटील साहेबाचाही त्यांच्याकडे जो शब्द दिलेला आहे तोही आहे। या दोघांमधून का होत नाही पण कसं तरी मार्ग काढावाच लागेल। शेवटी सरकार आहे, सरकारची जबाबदारी आहे आणि जी परिस्थिती जरांगे पाटील साहेबांनी समोर त्यांच्याही संकट आहे कारण की समाजाच्या कोट्यावधी लोक त्यांच्यासोबत आहे। लाखो लोकांचा आपण पाहतो एक जनसमुदाय 5-5 तास 4-4 तास सभाही लेट झाल्या तर त्या ठिकाणी 8-8 तास 9-9 तासाचाही पाहिला मी जे पाहिला ते मी बोलू लागलो आणि त्यासाठी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर इतका मोठा समाज विश्वास करतोय तर त्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मुख्यमंत्री महोदयासमोर मी चर्चा करेल, देवेंद्रजीशी चर्चा करेल, अजितदादाशी करेल आणि आमचे मंत्रिमंडळाचे सदस्याशी करेल आणि अंतिम याच्यावर निर्णय ते घेतील।